हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. पुरुष तुमच्याकडे चुंबकीय शक्तीसारखा खेचला जाईल, फक्त हे मानसशास्त्र वापरा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का की जगातल्या सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या? त्या सहज मिळतात त्या की ज्या मिळवण्यासाठी आपल्याला प्रचंड संघर्ष करावा लागतो त्या. अर्थातच ज्या गोष्टीसाठी आपण आपले कष्ट आणि वेळ खर्च करतो ती गोष्ट आपल्यासाठी सर्वात अमूल्य बनते. पुरुष आणि स्त्रीच्या नात्यातही अगदी असंच एक मानसशास्त्र काम करतं. जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीमध्ये स्वतःचा वेळ, विचार आणि भावना गुंतवतो तेव्हा तो तिच्या प्रेमात पूर्णपणे वेडा होतो. आज आपण डार्क सायकोलॉजीच्या अशा 4 गुप्त पद्धती पाहणार आहोत, ज्या वापरल्यास कोणताही पुरुष तुमच्या प्रेमाच्या जाळ्यात एका चुंबकीय शक्तीसारखा ओढला जाईल. ट्रिक्स नंबर 1, द बेंजामिन फ्रँकलिन इफेक्ट. लहान मदत मागणे. नंबर 1, लहान लहान गोष्टीसाठी त्याची मदत मागणे. सामान्यतः स्त्रियांना वाटतं की पुरुषावर सतत उपकार केल्याने किंवा त्याचे सगळे काम स्वतः केल्याने पुरुष जवळ येतो. पण मानसशास्त्र याच्या उलट सांगतं. जर तुम्ही एखाद्याकडून लहान मदत मागितली तर समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला असं वाटतं की मी या व्यक्तीला मदत करतोय, याचा अर्थ ही व्यक्ती माझ्यासाठी नक्कीच खास आहे. कृती काय करायची? खूप मोठ्या गोष्टी नाही तर अगदी लहान गोष्टीमध्ये त्यांची मदत घ्या. जसे की मला बाजारातून येताना ती एक वस्तू आणून देशील का? किंवा माझ्या फोनमध्ये हा प्रॉब्लेम झालाय, जरा बघून दे ना. जेव्हा तो तुमच्यासाठी लहान लहान गोष्टी करायला लागतो तेव्हा नकळतपणे त्याची इमोशनल इन्व्हेस्टमेंट तुमच्यामध्ये वाढू लागते. ट्रिक्स नंबर 2, फिअर ऑफ लॉस निर्माण करणे, हरवण्याची भीती. नंबर 2, त्याच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती निर्माण करा. जोपर्यंत पुरुषाला खात्री असते की ही स्त्री कुठेच जाणार नाही, ती नेहमी माझ्यासाठी उपलब्ध असेल, तोपर्यंत तो तिच्या भावनांची किंमत करत नाही. मानवी स्वभाव असा आहे की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कायमची गमावण्याची भीती वाटते तेव्हा आपण तिच्याकडे चुंबकीय शक्तीसारखे धावतो. कृती काय करायची? तुमचे स्वतःचे एक स्वतंत्र आयुष्य आहे हे त्याला वेळोवेळी जाणवून द्या. तुमच्या आयुष्यात तुमचे मित्र, तुमचे करिअर आणि तुमचे छंद यांना महत्त्व द्या. जेव्हा त्याला दिसेल की तुम्ही त्याच्याशिवायही इतर लोकांमध्ये आनंदी आहात आणि तुमचे स्वतःचे एक जग आहे, तेव्हा त्याच्या मनात तुम्हाला गमावण्याची सुप्त भीती निर्माण होईल आणि तो तुम्हाला जास्त जपू लागेल. ट्रिक्स नंबर 3, द रिवॉर्ड अँड पनिशमेंट थेरपी. नंबर 3, कौतुक आणि शांततेचा योग्य वापर. काही स्त्रिया पुरुष चुकीचा वागला तरीही त्याच्या मागे मागे करतात आणि चांगला वागला तरीही नेहमीसारख्याच राहतात. यामुळे पुरुषाला तुमच्या वागण्याचा अंदाज येतो. मानसशास्त्रानुसार पुरुषाच्या मनाला तुमच्या चांगल्या आणि वाईट वागण्याचा योग्य रिस्पॉन्स मिळाला पाहिजे. कृती काय करायची? जेव्हा तो तुमच्याशी खूप आदराने आणि प्रेमाने वागेल तेव्हा त्याला रिवॉर्ड द्या, म्हणजेच त्याचे मन भरून कौतुक करा, त्याच्यावर भरपूर प्रेम करा. पण ज्या क्षणी तो तुमचा अनादर करेल किंवा तुम्हाला गृहीत धरेल तेव्हा लगेच भांडाभांडी न करता पूर्णपणे शांत व्हा. ही तुमची पनिशमेंट असेल. तुमची ही अचानक मिळालेली शांतता त्याला अस्वस्थ करेल आणि तो स्वतःची चूक सुधारण्यासाठी तुमच्याकडे परत येईल. ट्रिक्स नंबर 4, आय कॉन्टॅक्ट आणि सायलेन्स. नंबर 4, नजरेचा खेळ आणि गूढ हास्य. शब्दांपेक्षा डोळ्यांची भाषा पुरुषाच्या मनावर खूप वेगाने वार करते. विज्ञानानुसार जेव्हा 2 व्यक्ती एकमेकांच्या डोळ्यात काही सेकंद सलग पाहतात तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन नावाचे लव्ह हार्मोन रिलीज होते. कृती काय करायची? जेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलत असाल तेव्हा इकडे तिकडे न पाहता थेट त्याच्या डोळ्यात पाहून बोला. बोलताना चेहऱ्यावर एक हलकसं आणि रहस्यमय हसू ठेवा. जास्त बळबळ करण्यापेक्षा तुमचे डोळे आणि शांतता यांना बोलू द्या. तुमची ही सायलेंट मॅग्नेटिझम म्हणजेच शांत चुंबकीय शक्ती त्याला तुमच्या प्रेमात पाडण्यास पुरेशी ठरेल.
मित्रांनो, कोणत्याही पुरुषाला आकर्षित करण्यासाठी स्वतःची आत्मसन्मान कधीही कमी करू नका, कारण जी स्त्री स्वतःचा आदर करते जग तिचा आदर करतं. तुम्हाला या 4 ट्रिक्स पैकी कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.